शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या घराजवळच्या शेताची संपूर्ण भात लावणी झालेली आहे. तर मंडळी, आता आमची वाड्याजवळच्या शेताची भात लावणी चालू आहे. सर्वजण गेलेत तिकडे, मी सुद्धा चाललोय. वाड्याकडे जास्त मोठं शेत नाही, लहानच आहे, त्यामुळे होईल लगेच. आज होते की उद्यावरती जाते, बघूया. हा आमचा वाडा आहे आणि हे वाड्याच्या मागचं आमचं शेत आहे. तर ते बघा, एकदम लास्टला मळी नांगरून झालंय, भात लावतायत. आणि या साईडला एक दाड आहे. हा समोरचा पट्टा दिसतोय हा संपूर्ण आमचा आहे. तर तेच आज लावायचं आहे. ही दाडशाची मळी आहे आणि याची दाड आम्ही काल काढली. तर या मध्ये खूप भयानक असं उंदरान भात खाल्लेलं होतं. आणि ही एक मळी आणि त्याच्या बाजूची ते दोन आम्ही काल लावल्या. आणि यासाठी पाणी हे बघा इथं आहे वालत. हे वालाचं पाणी घेतलेलं आहे. आणि ती साईड थोडी उंचावर ते ही साईड खालती आहे, मग त्या साईडला इथून पाणी जात नाही. तर त्यासाठी वरतून असं पाट काढून त्यासाठी असं तिकडे त्या साईडला घेतलेलं आहे. ते पाणी तिकडे येईल. आणि या मळीची काल दाढ काढतानाची व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, थांबा. तर मंडळी, हे बघा, आमच्या दाढीत उंदरान वाट लावला, पूर्ण भाताची वाट लावला. हे बघा, भात अर्ध अर्ध खाल्ला आणि तोडून टाकला. उंदीर मामाला काही काम नाही तर हे काम करत बसला. हे बघा, एवढी मेहनत बाद गेली मित्रांनो. हे बघा, आता हे काय करणार, ह्याचं फेकून द्यावं लागेल. भात लावायच्या आधी सुद्धा खातो, भात लावल्यावर सुद्धा खातो आणि घरी नेल्यावर सुद्धा उंदीर मामा खाऊन टाकतो. अजून आमची माणसं इकडे दाढ पण काढतात. या साईडला सुद्धा अजून खूप आहे. बेडकाची असतात त्याच्यातच पोरं घालतात. हे अंडे असतात तिथे पांढरा. काय हो, भिजताव कशाला, कागद घ्या. एक नारळ चांगलाच भेटला. नारळ बघ, हा लवकर पडतात रे. तर मंडळी, हे बघा काय झालं इथं. आम्ही इकडचं पाणी चालू केलेलं मधलं, आणि हे आपणच आलंय. पुढे तरी गल पडला असं वाटतं. तर मंडळी, गल पडलाय आणि बाबू काका गल मुदवत आहेत. जर पाणी असत बांधातून यायला लागलं तर बांध सुद्धा तुटण्याची शक्यता असते. सकाळपासून खूप वारा आहे, वारं सुटलंय. तर वारं आलं की पावसाच्या सरी सुद्धा येतात वाऱ्यासोबत. आणि आता वारं गेलं की परत पाऊस पण जातोय. सकाळपासून पूर्ण ढगाचं वातावरण होतं. आता थोडंसं ऊन पडलंय. ऊन पडल्यावर थोडं वेगळंच वाटतंय, बरं वाटतंय त्याला. हा, मग शेतातली गाणी म्हण ना, चालतंय भात लावताना. म्हण एखादं गाणं. मंडळी, 2 दिवस खूप वारं सुटलंय, त्यामुळे हे बांबूचं झाड वाकलं
आणि त्याच्यामुळे हे भात बघा पूर्ण वाट लागली त्या ठिकाणी. किती आहेत तुमच्या वरती मॉप आहे? आज किती लावल्या? हा? आज किती लावल्या? आणि टाक्याचं अजून आहे ना, आमचा अजून डाळ काढायची. झाड काढायचे आहे. डाग मग काढ. माणसाचं जे झालं असतं मी नागतो भारी नागरतो. हा हा त्याचे शेंडे बघतो जरा, शेंडे तरी हा हा. भातावर लोळतायत आता शेंड लोलतात. भात का हे झालंय, होय ना? आडवं झालंय. कापात काय हे शेंड बघ, शेंड कापा भात नव. हं? शेंड कापा. शेंडे झाडा वर शेंडे कापायचे. शेंडे तरी काढतो. हा होय मित्रांनो, हा बघा मासा रत्तू. अरे भाई, चला मी पाण्यात सोडतो. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 5 आणि पावसाने एवढा काळोख केला की काय विचारूच नका. पाऊस तर लागतोय आणि ही आमची शेवटची मळी आहे या ठिकाणची. त्याच्यानंतर पप्प्याच्या घराच्या साईडला जायचं आहे. तिथे 2 शेत आहेत. बघू किती दिवस लागतात अजून. तर या साईडचं संपूर्ण बघा शेत नांगरून झालेलं आहे. भात लावणी झालेली आहे. या साईडून आम्ही वाट ठेवली मशीन बाहेर काढायला. तर हे सुद्धा आता मशीन म्हणजे ही मळी नांगरून झाल्याच्या नंतर इथून मशीन बाहेर घेऊन जाऊ. बघा किती कालोख झाला आहे पावसामुळं. खूप मोठा पाऊस आला आता मंडळी. हा आणतो. तर आता मी भात देतो जरा, या ठिकाणी ठेवलेला आहे ते. तर मित्रांनो, आता पप्पा इथे टोपली घालतोय. टोपली शेवटच्या मळीत घातली जाते आणि एक शेत संपलं की शेवटच्या दिवशी शेवटच्या मळीमध्ये अशी टोपली घालतात. तर हे बघा, अशी एक पेंडी पूर्ण घेतात, मध्येच लावतात, पूर्ण मळीच्या मधोमध लावतात आणि त्याच्यात वरतून थोडासा चिखल घालतात. पप्पा घालतोय टोपली. हे बघा, अशा प्रकारे आमच्याकडे टोपली घातली जाते. तुमच्याकडे अशी टोपली घालतात की नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आता हे बघा, हे मधोमध आहे या साईडला सुद्धा आणि या साईडला अजून थोडी लावायची बाकी आहे. आता मशीन बाहेर गेली आणि ही मळी लावून झाली की आम्ही सुद्धा बाहेर जाणार आणि नंतर हे राहिलेलं जे मळी आहे पुढची ती पण लावणार आणि त्याच्या पुढची पण 2 मळ्या बाकी थोड्या ठेवलेल्या. तर मंडळी, असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.